चला तर बघूया शेतकऱ्यांसाठी आताच्या क्षणाच्या सर्वात महत्त्वाच्या बातम्या. सर्वात प्रथम बातमी, कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांकडून व्याज वसुली नको, सहकार विभागाच्या बँकांना सूचना. पीक कर्जाची परतफेड शेतकरी दरवर्षी मुदतीत करत असतील तर त्या शेतकऱ्यांना व्याज रक्कम कपात करून कर्जाची मुदत रक्कम वसूल करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी. दूध अनुदानासाठी बुधवारपासून उपोषण. दूध खरेदी करण्यासाठी संघाने शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी केली नसल्यामुळे अनुदान रक्कम शिल्लक असूनही शेतकरी वंचित राहिले आहेत. चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी. 442 लाडक्या लेकींच्या खात्यात 22 लाख रुपयांचा निधी जमा. 5,000चा पहिला हप्ता. राज्यात जिल्हा पहिल्या क्रमांकात 5 क्रमांक. चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी. 272 गावातील 21 कोटींच्या पीक नुकसानीचा अहवाल शासनाकडे. अवकाळी पावसाचा तडाखा. 9,152 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका. रब्बी हंगामातील पिके ऐन सोंगणीला आली असताना गेल्या महिन्यात 26 फेब्रुवारी रोजी झालेला अवकाळी पाऊस त्याने धुमाकूळ घातली. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. जिल्ह्यातील नुकसानीचा अंतिम अहवाल शुक्रवारी 22 शासनाकडे पाठवण्यात आला आहे. चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत शेतकऱ्याच्या कन्येची यशाला गवसणी. आदिवासी विकास विभागाला एपीओ पदावर निवड. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने 2022 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत लोहारा तालुक्यातील होळी येथील एका शेतकरी कुटुंबातील शीतल शिवाजी पवार या मुलीची सहाय्यक प्रकल्प अधिकारी म्हणून निवड झाली आहे. चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी. दुष्काळ अनुदान मिळणाऱ्या शेतकऱ्यांची यादी जाहीर. नाव पाहण्यासाठी तलाठी कार्यालयात गर्दी. कमी पावसामुळे खरीपाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून अनुदान वाटप. चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी. आचारसंहितेमुळे आनंदाचा शिधा. वाटप बंद. लाभार्थ्यांची होणार गैरसोय. आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे स्वस्त धान्य दुकानातून वाटप होणाऱ्या साडी पिशवी व आनंदाच्या शिधावर विरजण पडले. अंबड तालुक्यातील अंत्योदयाच्या 2,421 कार्डधारक मोफत साड्या वितरण झाल्या बंद. चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी. टरबूजाच्या उत्पन्नातून शेतकऱ्यास मिळाले 5,60,000चे उत्पन्न. टरबूज लागवड लाभदायक. उत्पन्न मिळू लागले. 2 वर्षापासून टरबूजाची मागणी लक्षात घेऊन जवळ पंचाळ येथील शेतकऱ्यांनी टरबूजाची लागवड केली. यानंतर केवळ 80 दिवसांमध्ये सदर शेतकऱ्यास 5,60,000 रुपयांचे उत्पन्न मिळाले. चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी. पुंज अनुदानात विहिरीचे खोदकाम करावे तरी कसे. अल्पभूधारक शेतकऱ्यांना सिंचनाचे क्षेत्र वाढवून आपला आर्थिक स्तर उंचावता यावा या हेतूने सिंचन विहिरींसाठी 4 लाखांचे अनुदान तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत विहिरीसाठी 2.5 लाख रुपयांचे अनुदान दिले जात आहे. चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी. 18,540 शेतकऱ्यांचे पीक विम्याचे अर्ज ठरविले अपात्र. कुटुंबातील इतर सदस्यांनी संमतीपत्र न जोडल्याने फटका. खरीपाच्या पीक विम्यासाठी सामूहिक क्षेत्रातील पीक विमा काढलेल्या 18,540 शेतकऱ्यांनी कुटुंबातील इतर सदस्यांचे संमतीपत्र न जोडल्यामुळे कपाशी, मका, सोयाबीन तसेच इतर पिकांचे पीक विम्याचे प्रस्ताव पीक विमा कंपनीने अपात्र ठरवले. चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी. राज ठाकरेंसाठी 3 पर्याय. पहिला पर्याय म्हणजे शिवसेनेसोबत विलिनीकरण. दुसरा पर्याय म्हणजे लोकसभेला पाठिंबा आणि विधानसभेत वाटा. तिसरा पर्याय म्हणजे लोकसभेला जागा आणि विधानसभेत कमी. मनसे आणि शिवसेना विलिनीकरण करून शिवसेनेने अध्यक्षपद तुम्ही घ्या, नाही तर लोकसभेला मनसे महायुतीत पाठिंबा द्यावा आणि विधानसभेला सन्मानजनक जागा देऊन, अन्यथा लोकसभा 1-2 जागा देऊन आणि विधानसभेला मात्र कमी जागा देऊन असे 3 पर्याय बीजेपीने शिवसेनेच्या समोर मांडले. चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी. सत्ता आल्यास शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी. जयराम रमेश यांची ग्वाही. पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या गॅरंटीला प्रतिउत्तर म्हणून काँग्रेसने राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांसाठी 5 गॅरंटी जाहीर केल्या असून केंद्राच्या सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणार असल्याची घोषणा काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी केली आहे. चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी. राज्यातील शेतकऱ्यांना आता 24 तास स्वस्तावस्त वीज. राज्यातील शेतकऱ्यांना आता 24 तास अगदी स्वस्तावस्त वीज मिळणार आहे.